चित्राली लिखित करार एका लग्नाचा भाग 56. बंड काका, मी खरंच माझ्या दीपाईला सांगेन हं, आणि तात्यांनाही. ती कसं बसं स्वतःला सोडवत बोलत असते, पण तो काही केल्या तिचा हात सोडत नसतो. त्याच वेळी एक भरभरत काहीतरी येतं आणि त्याच्या हातावर पडतं. ते इतक्या जोरात येऊन पडतं की त्या बंड्याच्या हाताला जोरात लागतं आणि त्याच्या हातातून रक्तही येतं. कोण आहे रे तिकडे? आवाज येतो तसा बंड्या तिला तिथेच सोडून बाईकवरून निघून जातोही. तिकडे केतकीही स्वतःच्या अंगात परत शक्ती आणत ती आपल्या वाड्याकडे यायला लागते. चालताना रस्त्यात बाप्पाला नमस्कार करत असते. आज त्यांच्यामुळेच तर ती या धनाधमापासून वाचली होती. कुठे होतीस ग जीव तू? तिला लांबूनच येताना पाहून दीपा तिच्याजवळ जात बोलते. किती वेळ झालं तुला हाक मारत आहे. केतन म्हणाला. तो पाणी प्यायला गेला आणि तू अचानक गायब झालीस. गेलीस तरी कुठे होती? तिच्या चेहऱ्यावरचा घाम पाहत दीपा घाबरून बोलते. ते आई, मी त्या माने काकूने मला बोलावलं होतं. ती कसं बसं आपल्या चेहऱ्यावरचा घाम पुसत बोलते. माने काकूने? तिला थोडं आश्चर्य वाटतं. तू काही लपवत तर नाहीस ना केतू? ती संशयाने पाहत तिला विचारते. अहो दीपाजी, कमीत कमी तिला तरी सोडा. बैठकीत या दोघांचा आवाज ऐकून रणवीर हसत हसत तिथं येत म्हणतो. अहो माझी तर पोलिसांप्रमाणे करता चौकशी, तिथपर्यंत ठीक आहे दीपाजी, पण आता तिला तरी सोडा. रणवीर हसतच आपलं वाक्य पूर्ण करत म्हणतो. बघा ना बाबा, आल्यापासून साधं मला पाणीही विचारलं नाही आईनं आणि नुसती कटकट करत बोलतेय माझ्याशी. केतकी आपले पाय आपटत आत निघून जाते. पाहिलं रणवीरजी? दीपा तिला असं जाताना पाहून चिडून बोलते. दीपाजी जाऊ द्या ना, सोडा तिला तरी. रणवीर समजुतीच्या सुरात बोलतो. रणवीरजी, अहो हे वय तिचं. ती पुढे बोलणार तोच रणवीर तिला डोळ्यांनी शांत व्हा म्हणून सांगतो. मला चहा प्यायचा आहे, कराल का माझ्यासाठी चहा? तो विषय बदलत बोलतो. रणवीरजी ठीक आहे, आणते आता चहा बनवून. तीही मग आत निघून जाते. तो मग हसत दीपाजी पण ना म्हणत जवळचा न्यूजपेपर घेत बोलतो. इतके परेशान का आहात तुम्ही रणवीरजी? खोलीत चहा घेऊन आलेली दीपा रणवीरला विचारते. तुम्हाला कसं कळालं की मी परेशान आहे ते? त्याला मात्र तिच्या बोलण्याचं आश्चर्य वाटतं. मिस्टर रणवीरजी, ती बसलेल्या रणवीर समोर जरा झुकत त्याच्या गळ्यात हात गुंफत बोलते. मी तुमची नुसतीच बायको नाही तर तुमची अर्धांगिनी आहे, पार्टनर आहे तुमच्या प्रत्येक इमोशनलची. त्यामुळे तुमच्या मनात काय चालले आहे ते मला आधी कळतं. ती हसत त्याचे नाक ओढत बोलते. तो तिला एक छोटीशी स्माईल करत बोलतो. बरं चला आता सांगा, काय झालंय? कसला एवढा त्रास होतोय तुम्हाला? ती आता काळजीत बोलते. मला खूप टेन्शन आलंय दीपाजी, तो डोक्याला हात लावत बोलतो. हो रणवीरजी, ते मला तर आधीच कळलं आहे, पण नक्की कसलं टेन्शन आहे तुम्हाला? ती त्याचा हात डोक्यावरचा काढत बोलते. दीपाजी, आपण सर्वांनी कामं ठरवून दिली आहेत. तो बोलता बोलता तिच्याकडे बघतो. म्हणजे सगळ्यांनी आपल्या आपल्या जबाबदाऱ्या वाटून घेतल्या आहेत. पण तो बोलता बोलता थांबतो. पण आता पण काय रणवीरजी? काय झालंय? का टेन्शन घेतलं आहे? ती त्याला धडाधड प्रश्न विचारायला लागते. दीपाजी, म्हणजे सर्व ठीक होईल ना हो? आपली केतू कुस्ती जिंकेल ना? तो काळजीत बोलतो. रणवीरजी, ती आता खाली गुडघ्यांवर बसत त्याचा हात आपल्या हातात धरून बोलते. रणवीरजी, मला एक खरं सांगाल, अगदी मनापासून? ती नजर रोखत त्याला विचारते. तो गडबडून तिच्या त्या डोळ्यात बघायला लागतो. हो विचारा ना, तो स्वतःला सावरत बोलतो. मला हे मान्य आहे की आपलं हे स्वप्न आहे की केतूने पैलवान व्हावं, पण रणवीरजी मला हे सांगा. ती हात दाबत बोलते त्याचा. तुम्ही ही कुस्ती फक्त जिंकण्यासाठीच तिला पाठवत आहात का? ती एक मोठा श्वास घेत खाली मान घालून त्याला विचारते.
आणि परत त्याच्या नजरेत नजर रखत बोलते. म्हणजे? मी समजलो नाही. तो कन्फ्यूज होतो. म्हणजे रणवीरजी, हे पहा, कुस्ती जिंकणं हारणं हे आपल्या हातात नाही. ते त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून राहील. हो की नाही? ती बोलते. हो, हारणं जिंकणं हे तेव्हाच्या परिस्थितीवरच अवलंबून आहे. पण त्याचं काय आहे दीपाजी? मला समजेल असं बोलाल का? तो थोडासा वरच्या चढ्या आवाजात बोलतो. अहो, जर सर्व परिस्थितीवर अवलंबून असेल तर आपण आत्ताच का काळजीत बसायचं? ती आपलं म्हणणं स्पष्ट करत बोलते. अच्छा अच्छा, तसं बोलताय का? त्याला तिचं बोलणं आत्ता कुठेतरी क्लिक होतं. हो, परिस्थितीवर अवलंबून आहे हे मान्य, पण म्हणून आपणही प्रयत्न केला पाहिजे ना आधी त्यासाठी. दीपाजी, आणि मी असा, तो स्वतःच्या पायाकडे खिन्नतेने पाहत बोलतो. म्हणजे तुमचा आमच्यावर विश्वास नाही का रणवीरजी? ती तोंड पाडून बोलते. तसं नाही दीपाजी, पण कुस्तीतले बारकावे आपल्यात मला जास्त माहीत आहे. त्यामुळे मी 5 दिवसात तिच्याबरोबर राहून तिला मी ते शिकवले असते. तिच्याबरोबर कुस्ती खेळली असती आखाड्यात. त्यामुळे तिला अंदाज आला असता ना. पण आता या पायाने, तो पुढे बोलणार तसं श्श म्हणत दीपा त्याच्या तोंडावर बोट ठेवते. तेवढीच काळजी आहे ना तुम्हाला? मग तर तुम्ही काळजी सर्व माझ्यावर सोडा, मी पाहते. ती हसत बोलते. तुम्ही काय पाहणार दीपाजी? आता 5 दिवस राहिलेत. काय काय पाहणार तुम्ही? शिवाय घरातली जबाबदारी आहेच की तुमच्यावर. तो परत नाराज होत बोलतो. रिलॅक्स रणवीरजी, ती त्याला धीर देत बोलते. हे बघा, तुम्हाला टेन्शन या गोष्टीचं आहे ना की तुम्हाला तिला बारकावे सांगता येणार नाही आणि नाही खेळता येणार. बरोबर? ती त्याला हसत विचारते. दीपाजी, मीच हे तुम्हाला बोललो आहे ते परत मलाच का सुनावत आहात? त्यापेक्षा या प्रॉब्लेमवर उपाय काय आहे ते शोधून काढा ना, तो वैतागत बोलतो. अहो, आपल्याला आखाड्यात नाही जाता आलं तरी काही हरकत नाही. आपण आपल्या अंगणात खेळूयात ना कुस्ती, आणि तिच्याबरोबर रणवीर भाऊजी खेळतील. तुम्ही फक्त त्यांना सांगत राहा, मार्गदर्शन म्हणजे करत राहा. बारकावे तर तुम्ही असं खेळतानाही तिला शिकू शकालच की. ती हसत बोलते. तो बोलतो. तसा हा प्रॉब्लेम सुटला म्हणून त्याला थोडं समाधान वाटतं, पण तरीही त्याचा चेहरा पडलेला होता. रणवीरजी, आता काय झालं? ती त्याच्या पडलेल्या चेहऱ्याला आपल्याकडे वळवून बोलते. काही नाही दीपाजी, बस टेन्शन आलं एवढंच. तो खूप खोल आवाजात बोलतो. तिलाही कळत असतं की तो दुःखी आहे कारण त्याच्या पायामुळे. तुम्ही स्वतःला गिल्टी का मानत आहात? पण हा अपघात, पायाला दुखापत हे तुमच्या हातात होतं का? जे झालं त्याला आपण बदलू शकतो का आता? त्यामुळे मनातून गिल्ट काढून टाका. ती खूप प्रेमाने बोलत होती. त्याचे डोळे भरून आले होते. तुम्ही इतक्या समजूतदार कसा काय आहात? तो तिचे हात आपल्या हातात घेऊन त्यावर हलकेच बोट टेकवत म्हणतो. पण त्याचं क्रेडिट माझ्या नवऱ्याला जातं हं, ती गंभीर होत बोलते. ते माझ्यापेक्षाही खूप समजूतदार आहेत आणि म्हणूनच मलाही त्यांच्याकडे बघून शांत कसं राहायचं याचं मार्गदर्शन कायम मिळत आलं. ती हसत बोलते. तुमचा नवरा? तो वेडा, छोट्या छोट्या कारणांसाठी टेन्शन घेणारा. तो पुढे बोलतच असतो की, ओ मिस्टर, माझ्या नवऱ्याला काही बोलायचं नाही हं, ती बोट दाखवत त्याला बोलते. बरं बाबा, नाही बोलत काही आता. तो तिच्या बोटात आपले बोट गुंतवत म्हणतो. तसे दोघे हसायला लागतात. केतन, चल आता तुझी पाळी, मार बरं या गोटीला. राजा राणी गोटीचा खेळ खेळत असलेली केतकी केतनला एक गोटी हातात देऊन बोलते. हो हो, आता मी, म्हणत तो खाली गोटी बसून गोटीचा नेम धरत असतोच की अचानक टप असा मोठा आवाज येतो त्याला. तो घाबरून मागे सरकतो. तीही घाबरून जरा दूर समोर पाहायला लागते. समोर एक अर्धवट मेलेली मांजरीचं पिल्लू पडलेलं असतं. ते आपला जीव वाचवायसाठी तडफडत असतं, पण त्याचा काही उपयोग होणार नसतो कारण ते क्यूट मांजराचं पिल्लू जगणार नसतं.
हे मांजराचं पिल्लू जसं मरत आहे ना, तसंच तुझी हालत होईल जर घरी माझ्याबद्दल कुणालाही सांगितलं तर. समोरचे मरत असलेले मांजराचे पिल्लू दाखवत बंड्या चिवच्या मागे हळूच येऊन कानात बोलतो. तसं चिव अजून जामच घाबरली होती. समोरच तडफडत मरणाच्या दारात उभी असलेली मांजरीचं पिल्लू पाहून तिला काय बोलावं तेच कळत नव्हतं. तशीच खाली बसून ती चिमुकली कळगी रडत बसली होती एकटीच. बंड्या भाऊजी, आज इकडे कसं काय? चिववर नजर टाकत मागे येऊन उभी राहिलेली दीपा बोलते. त्याची नजर कशी आहे हे पूर्ण गावाला माहीत होतं. अगदी दीपाच काय तर रणवीरलाही. चिवला ती आल्याचं समजताच ती आपले अश्रू पटकन पुसते. ते मी बंड्याची मात्र धांदल उडते. ते मी पैलवानला भेटायला आलो होतो आणि आपली चिव दिसली म्हणून. तिच्याकडे उगाच हसत तिला तिच्या कुस्तीबद्दल तो बोलत असतो की केतकी रणवीर गायकवाड नाव आहे तिचं. दीपा एकदा परत चिवकडे नजर टाकते. तिला अनकम्फर्टेबल झालेलं तिच्याही लक्षात येतं, पण नंतर विचारू असा विचार करून ती बंड्याकडे पाहायला लागते. तिचा तो भारदस्त आवाज ऐकून बंड्या मात्र मनात चांगलाच घाबरतो. हो केतकी, ते मी म्हणणार होतो, तो खोटं हसत बोलतो. बंड्या, तू इथं काय करतोय? तोच रणवीरही आपल्या भक्कम आवाजात ओरडतो. तसं घाबरून तो बंड्या काही नाही म्हणत त्याच्याकडे मागे वळून न पाहता त्याने फक्त जाताना चिवला डोळे वटारून पाहिले. आला तसा वाऱ्यावर भूर उडूनही गेला. चिव, बंड्या काका का आले होते आणि काय म्हणत होते तुला? त्यावेळी जरी दीपाने तो विषय इग्नोर केला असला तरी रात्री मात्र झोपताना दीपा चिवच्या खोलीत जाऊन प्रेमाने डोक्यावरून हात फिरवत विचारते. आई, ती बोलणार तोच तिला बंड्याचा चेहरा आणि ते मांजर आठवतं. तशी ती शांत होते. हां, बोल ना चिव, काय झालं? दीपा डोक्यावरून तसाच हात फिरवत प्रेमाने बोलते. तू मलाच का ग विचारते आई? आता तो बंड्या काका का आला होता हे मला काय माहीत? चिवचा स्वर वाढला होता. अगं चिव, मी तर. दीपा पुढे काही बोलणार तोच. आई, मला झोप आली आहे. तुलाही मला वाटतं आता जाऊन झोपलं पाहिजे. उद्या आपल्याला रनिंगला जायचं आहे, हे लक्षात आहे ना? चिव ओरडत तिच्यावर बोलते आणि पांघरून डोक्यावर घेऊन झोपण्याचं नाटक करते. दीपाच्या मनाला ही गोष्ट खूप लागते. नक्कीच काहीतरी चाललंय याची आता तिला शंकाच नाही तर खात्रीही होते. वेळ आली आहे आता तिला या गोष्टीबद्दल सांगायची. ती मनातील विचार करत बडबडतच आपल्या खोलीत जाते. काय बडबड करत आहात दीपाजी? बेडवर राजवीरच्या मदतीने नुकताच आडवा पडलेला रणवीर हसत तिला विचारतो. ती आपल्या मंगळसूत्राशी खेळत राजवीरकडे नजर टाकते. तसं राजवीर येतो दादा म्हणत तिचा निरोप घेऊन रूमबाहेर पडतो. तर दीपाजी, बोला आता. कुणाला काय सांगायची वेळ आली आहे? तो आपली चादर नीट ओढत बोलतो. मला ना रणवीरजी, ती आता त्याच्याजवळ बेडवर बसत बोलते. तुमच्याशी बोलायचं आहे. ती परत हातात मंगळसूत्राशी खेळत बोलते. हां, बोला ना दीपाजी. तो तिला डोळ्यांनी ही परवानगी देत असतो. रणवीरजी, माझ्यासाठी तुम्ही आपल्या चिवशी बोलाल का? ती जरा घाबरतच डोळे बंद करत विचारते. अरे, करेल की, त्यात काय एवढं? पण तुम्ही एवढं घाबरून का मला विचारत आहात की डोळेही बंद करून घेत आहात तुम्ही? त्याला तिच्या वागण्याचं नवल वाटत असतं. पण दीपाजी, नक्की बोलायचं काय आहे? तो कन्फ्यूज होत बोलतो. अहो, ती जरा पिचकतच बोलते. तो डोळ्यांनीच काय म्हणून विचारतो. मला जरा संशय वाटतोय, ती हळूच बोलते. संशय? कसला? आणि त्याचा चिवशी बोलण्याचा काय संबंध आहे? तो परत गोंधळत. रणवीरजी, जरा शांत व्हाल का? ती त्याला रिक्वेस्ट करत म्हणते. माझं जाऊ दे, पण तुम्ही बोला. काय बोलायचं आहे तुम्हाला? तो थोडा कठोर होतो, कारण आता विषय त्याच्या लाडक्या चिवचा होता. तुम्ही शांत झाला ना? ती परत विचारते. प्लीज. ती डोळ्यांनी त्याला शांत व्हाल का विचारते. तो मात्र नजर चोरतो. दीपाजी, जे बोलायचं आहे
ते पटकन बोलून मोकळे व्हा बरं. तो जरासा आवाज चढवत बोलतो. ओके, मग ऐका. मला असं वाटते की आता वेळ आली आहे चिऊला ती मोठी झाली आहे याची जाणीव करून द्यायची. तिला या प्रकारच्या पुरुष लोकांची मानसिकता समजावून सांगायला हवी. ती बोलते, पण आताही त्याला काहीच बोध होत नाही. मला असं वाटतंय. त्याचा निर्विकार चेहरा पाहून दीपाच पुढे बोलायला लागते. बंड्या भाऊजी आणि आपल्या चिऊमध्ये काहीतरी झालंय. ती बोलते तसा हा ताडकन उठून बसतो. पायातून एक सनकन कळ उठते जी मेंदूपर्यंत झिंजण्या आणते. तुम्हाला कळते का तुम्ही काय बोलत आहात? तो आता जाम भडकला होता आणि त्याचे ते लाल डोळे त्याचा राग बयान करत होते. अहो चिऊ, आपली चिऊ, तिच्याबद्दल बोलत आहात आपण. त्याचं तरी भान आहे का तुम्हाला? पायाचे दुखणं त्याला त्रास देत होतं, पण त्यापेक्षाही दीपाचे शब्द त्याला काळजाला खोल वेदना देत होते. तो थोडंसं विभ्रतच बोलला. तुम्ही मला रणवीरजी चुकीचं समजत आहात. ती त्याला धीर देत बोलते. पण आता तो तिचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो शरीराचं दुखणं तसंच सहन करून तिचा आधार न घेता आडवा झाला. दुसरीकडे त्याने आपले तोंड वळवले तिच्या निषेधार्थ. तुम्ही माझं म्हणणं एकदा तरी ऐकून घ्या रणवीरजी. ती बोलतच असते की तो आपल्या जवळच्या बोर्डवरचं बटन दाबतो आणि काळा अंधार मग खोलीभर पसरतो. त्याला तिचं काहीच ऐकायचं नव्हतं, कारण तो आपल्या जीवापाठ चिऊविरुद्ध ऐकायला तयार नव्हता. तुम्ही दोघंही नीट बोललाच नाही तर मी कसं समजावून सांगू तुम्हाला? चिऊ माझीही मुलगी आहे. मी तिला जन्म दिला आहे. तुम्ही जो विचार करत आहात तसं मला बोलायचं नव्हतं, पण मला माहीत आहे नक्की चिऊ व त्या बंड्यामध्ये काहीतरी घडलंय जे आपल्याला पोर सांगू इच्छित नाही. ती त्या पाठमोऱ्या रणवीरकडे पाहत बोलते. रूममध्ये पसरणाऱ्या अंधाराप्रमाणेच तिला आता आपल्या आयुष्यातही अंधार पसरला आहे असं भासतं. ती त्या विचारातच कधी इकडे तर कधी तिकडे झोपून पाहत असते, पण तिला झोप लागत नव्हती. शेवटी रात्री कधीतरी तिचा डोळा लागतो. चिऊ चल, पण लगेच तिला पहाटे 5ला उठायलाही लागतं. चिऊला रनिंगला घेऊन जाण्याची जबाबदारी तिने स्वतःने जी स्वीकारली होती. हो, 1 मिनिट म्हणत चिऊही तिच्याबरोबर बाहेर पडते. दोघेही या गार वाऱ्यात रनिंग करत असतात. तलावाच्या थोडं पुढं गेल्यावर चिऊ अचानक गायब होते. 10-12 पावलं पुढं गेल्यावर दीपाच्या लक्षात येतं की सोबत चिऊ नाही. ती थोडी आधी घाबरते, पण परत धीर एकटवून सगळीकडे शोधायला लागते. रनिंग करताना या दोघींना बंड्याने पाहिले होते आणि परत कोवळं फूल तोडण्याचा मोह त्याला आवरता आला नाही. तो दोघींच्या मागावर होता. रणवीर सोबत नाही, हीच संधी चालून आली आहे असं समजून त्याने बरोबर तलावाच्या जवळ असलेल्या झाडाजवळ येताच मागून येऊन चिऊच्या तोंडावर रुमाल बांधला. त्याच्यावरच्या लिक्विडने चिऊ पुढच्या मिनिटाला बेशुद्ध झाली आणि त्याचाच फायदा उठवत त्याने तिला उचलले व दीपा ज्या रस्त्याने आली होती तिच्या विरुद्ध रस्त्यावर असलेल्या झोपडीत तो चिऊला घेऊन निघाला. दीपाने जवळपास खूप शोध घेतला, पण चिऊचा ना आवाज कुठे येत होता ना तिचा पत्ता लागत होता. हे नक्कीच या बंड्याचंच काम असणार याची आता तिला शंकाच नाही तर खात्रीही व्हायला लागली. ती झपाझप पावले टाकत तिला आवाज देत त्या विरुद्ध रस्त्यावरून फिरू लागली. समोरची झोपडी उघडी पाहून तिला आश्चर्य वाटलं, कारण त्या घरातील एकटीच राहणारी जनाबाई काही दिवसांसाठी तिच्या मुलीकडे गेल्याची खबर पूर्ण गावाला होती. तिथंच काहीतरी काळबेरं असण्याची तिला जाणीव झाली आणि तिने आपले पाय त्या झोपडीकडे वळवले. दीपाजी, त्याचवेळी इकडे रणवीरला झोपेतून अचानक जाग आली, ती घाणेरड्या स्वप्नांनीच. तो दीपाचे नाव घेऊन मोठ्यानेच घेत उठला. शिवाय पूर्ण कपाळही घामाने भरले होते. दीपा कोणत्या तरी संकटात आहे याची जाणीव झाली. शेजारीच असलेल्या व्हीलचेअरवर बसून तोही वाड्यावर बाहेर पडला. घरात कसलीही कुणालाही कल्पना न देता नेहमीच्या रुटीन रोडवरून तोही दोघींना आवाज देत असतो, पण त्याचही सेम. ना त्या दोघींचा आवाज काही येत होता
नाही या दिसत होत्या त्याला कुठेच. त्याला या गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं की दोघी गेल्या तर गेल्या कुठे. मनात देवाचा धावा ही सुरू केला होता त्याने की दोघी सुखरूप असाव्यात. व्हीलचेअरवरून खरं तर असं पळणं त्याला जमत नव्हतं, पण तो मात्र तसाच रेटून चालवत दोघींना शोधत होता. रमा काका, तुम्ही दीपाजी व चिऊला आमच्या पाहिलं का? बराच वेळ शोध घेऊनही सापडत नसल्याने घाबरतच गावातल्या रमा काका, जे सकाळचं प्रातःविधी आटपून आपल्या घरी चालले होते, त्यांना शेवटी विचारलेच. पैलवान, तुम्ही इथं काय करताय? रमा काका त्याला पाहून आश्चर्य व्यक्त करत म्हणतात. काका, चिऊ व दीपा गावात कुठेच दिसत नाही. सकाळी 5ला रनिंगसाठी बाहेर पडल्यात. 6 पर्यंत रोज वाड्यावर येतात, पण आज 6:30 वाजले तरी आले नाहीत. तो भीतभीतच बोलतो. अरे, तू इकडे तर त्या वाड्यावर गेले असतील. तुमची चुकामुक झाली असेल. ते त्याला शांत करत समजावत बोलतात. नाही काका, तसं असतं तर गेल्या तासाभरात मला त्या कुठेतरी दिसल्या असत्याच की. गावातून वाड्याला जाणारा रस्ता एकच तर आहे. तो परत घाबरत आपल्या कपाळावरचा घाम पुसत बोलतो. तू म्हणतोयस पैलवान, ते पण बरोबर आहे. ठीक आहे, तू थांब इथंच. मीही एवढं घरात ठेवून येतो तुझ्याबरोबर. हातातल्या वस्तूकडे दाखवत ते म्हणतात. वाटल्यास शोधायला सोबत 2-4 माणसंही घेऊ आणि वाड्याकडेही गेलीत का तेही पाहायला पिटाळतो कुणाला तरी. रमाकाका बोलत बोलतच जवळच असलेल्या आपल्या घरी जातो. तोपर्यंत तो तिथेच थांबतो. रमाकाका, वाड्यावर तर थोरल्या वहिनीसाहेब आणि चिऊ काही दिसत नाही. तात्यांना विचारलं तर ते म्हणाले अजून आले नाहीत रनिंगवरून. एक गावकरी पळतच त्या दोघांजवळ येत बोलतो. त्यांच्याबरोबर अजून 5-6 गावकरी जमा झाले होते. तू तात्यांना काही नाही ना बोललास अण्णा याबद्दल? घाबरतच या माणसाला राजवीरने विचारलं. या माणसाने नकारात मान हलवली. बरं केलंस अण्णा, तात्यांना काही नाही सांगितलं. बरं चला, आता वहिनीसाहेब व चिऊला शोधलं पाहिजे. एकानं एक दिशा ठरवा आणि लागा कामाला. रमाकाका पुढाकार घेत या 4-5 गावकऱ्यांना एकेका दिशाला पिटाळतो आणि तो व रणवीरही परत शोधायला लागतात. पैलवान व तात्यांवर गावल्यांचा जीवही खूप होता. तसं तात्यांनी या गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी खूप काही केलं होतं. शिवाय गाव भांडण तंटामुक्तही केला होता. त्यामुळे त्या सर्वांमध्ये एकमेकांप्रती अफाट प्रेम व विश्वास होता. इकडे दीपा त्या झोपडीजवळ आली तर होती, पण अजूनही आज जावं की नाही या शंकेने तिला ग्रासलं होतं. तिने पूर्ण झोपडीभोवती एक रिंगण मारलं आधी, पण या झोपडीला कुठे कसलीच खिडकी नसल्याने तिला आत काय चाललं आहे ते समजत नव्हतं. ना समजत होतं की किती माणसं आहेत आत. तिला वाटत होतं झोपडीत कुणी चोर शिरला असावा एखादा. हो, या झोपडीत नक्कीच चोर शिरला असावा. जना काकू नसल्यामुळे त्यांचा फायदा चोराने घेतला असावा. ती स्वतःशीच बोलत गोलगोल फिरत होती झोपडीला. पण जना काकू एकटीच राहते आणि खूप गरीब आहे. तिच्याकडे काय आहे चोरीला? सर्व गावाला माहीत आहे. का जना काकूच आली असेल रात्री आणि चुकून तिचं झोपडीच्या आतून कडी लावायची विसरली असेल. ती दाराजवळ उभी राहून मनातल्या मनात पुटपुटते. मला वाटतंय जना काकूच आली असेल. तसंही असं दुसऱ्याच्या घरात ताकझाक करणं बरोबर नाही दीपा. असं बोलून ती चालायला लागते. ही चिऊ सुद्धा ना कुठे गेली काय माहीत. का परत कार्टी आपल्याला चकवा देऊन वाड्यावर झोपायला गेली की काय? तसंही तिला आजकाल झोप खूप प्रिय झाली आहे, सखीच म्हणावी तिची. ती बडबडतच झोपडीपासून 5-10 पावलं दूर टाकत आली होतीच की धाड असा मोठा आवाज झाला, जणू काहीतरी फुटण्याचा. तिने इकडे तिकडे पाहिलं, पण काहीच दिसले नाही. हा आवाज कसला? जणू काहीतरी फुटण्याचा. जना काकूच्या झोपडीतूनच हा आवाज आलाय. जना काकू पडली की काय? की मला वाटतंय तसं चोर शिरलेत त्यांच्या झोपडीत. ती विचार करत करत परत झोपडीच्या दरवाजाजवळ आली. परत तिने एकदा मागोवा घेतला, मागे पुढे पाहून की कोणी नाही ना. काय करू, आज जाऊ की नको? पण परत ती दारातच घुटमळली.
जना काकूचा आवाजही येत नाही. त्यांना मदतीची माझ्या खरंच गरज असेल की चोर असावेत? काय करू काय करू? ती मात्र आता संभ्रमात पडली होती. आज जावं की नाही या विचारात. संस्कार तिला आज जायची परवानगी देत नव्हतं, तर माणुसकी धर्मसंकटात सापडलेल्या जना काकूंची मदत करण्यासाठी तडफडत होतं. खूप विचारांती तिने आज जायचा निर्णय घेतला आणि झोपडीचे दार हळूच लोटले. शेवटी माणुसकी धर्माने संस्कारावर मात केली होती. आतमध्ये मात्र तिला काहीच दिसले नाही. दारातून अंधार खूप होता, म्हणून तिने दार तसंच ओपन ठेवलं आणि आपल्यासोबत आणलेल्या हातातल्या टॉर्चने ती पाहायला लागली. थोडंफार पाडेगाव विकसित झालं असल्याने घरातच काय, पण झोपडीतही लाईट आल्या होत्या. तिने टॉर्चच्या मदतीनेच विजेचा बोर्ड काढला शोधून आणि बटणं सगळी एकदमच दाबली. थोडं वळून मागे पाहिलं आणि समोरचं दृश्य पाहून ती शॉक झाली. नकळत तिच्या तोंडावर दोन्ही हात ठेवले गेले. परश्या, दिसल्या का कुठे दीपाजी? पळत आलेल्या परशुरामाला रणवीर काकुळतीने येऊन विचारतो. रमा काकाही त्याला डोळ्यांनीच काय झालं म्हणून विचारतो, तसं परशुराम डोळ्यांनीच त्यांना नाही म्हणतो. दीपाजी, चिऊ, कुठे आहात तुम्ही दोघी? परशूच्या डोळ्यातला तो नकार पाहताच चिऊला रणवीरला समजून कळतं की नाही भेटल्या. तसं तो जीवाच्या आकांताने त्या दोघींच्या नावाने ओरडू लागतो. सर्व आता तलावाजवळ जमू लागतात आणि प्रत्येकाच्या डोळ्यातील भीती आणि नकार रणवीरच्या मनाचा घाव घालत होता. त्याला आतून पोखरून टाकत होता. एक त्याच तर दोघी होत्या जी त्याची शक्ती बनून होत्या. पैलवान, धीर धरा, नक्की भेटतील दोघी. आपण परत शोधूयात ना. वाड्यावरही परत एकदा चेक करायला सांगू परशाला. तात्यांनाही आता कल्पना देऊ. वाड्यावरचा चप्पा शोधू. पण तुम्ही धीर सोडू नका. रमा काका त्याला धीर द्यायचं काम गेल्या अर्ध्या तासापासून करत होते आणि काय करू शकत होते ते त्याच्या पलीकडेही जाऊन. रमा काका, का थोरल्या वहिनी साहेब काही वर्षांपूर्वी सर्व अचानक सोडून गेल्या तसं आत्ता बी गेल्या असतील केतकीला घेऊन? एक गावकऱ्याने शंका उपस्थित केली. तसं रमा काकाने त्याच्याकडे चमकून पाहिलं. नाही. रणवीर धडपडत उठून उभा राहायला लागला. नीट उभाही राहता येत नव्हतं. ऑपरेशनला अजून आठवडाही झाला नव्हता नीट. यावेळी त्या मला असं एकट्याला टाकून जाणार नाही. गेल्यावेळी त्यांना तसं जायचं कारण होतं, पण यावेळी तसं काहीच कारण नव्हतं. रणवीर जोरात ओरडत बोलला. आता ते आम्हा गावकऱ्यांना काय माहीत? दुसरा गावकरी आधीच्या गावकऱ्याला सपोर्ट करत म्हणाला. चार भिंतीच्या आड काय घडतंय हे बापालाही कधी समजत नाही. आम्ही तर कोसो दूर राहतो तुमच्यापासून. मग आम्हाला कसं कळणार? हो की नाही गावकरी? तो दुसऱ्या लोकांकडे पाहून बोलला. हां, बराबर आहे. गावकऱ्यांची कुजबूज वाढली. रमा काकाने परत त्याच्याकडे पाहिले की बोल यावर काहीतरी म्हणून. तुम्हाला काही वाटो, पण माझं मन सांगते त्या मला यावेळी सोडून जाणं अशक्य आहे आणि केतूला घेऊन तर कधीच नाही. त्या मला तिच्यापासून कधीच सोडू देणार नाही. तो एकदम मोठ्याने बोलतो आणि त्याचा तोल जातो. तसा रमा काकाच त्याला डोळ्यांनीच बस म्हणून विनंती करत जबरदस्ती चेअरवर बसवतात. तुम्हाला मला मदत करायची असेल तर करा, नाहीतर तुम्ही गेले तरी काही हरकत नाही. मी समर्थ आहे माझ्या मुलीला व बायकोला शोधून काढायला. तो बसतच बोलतो. आवाजात दुःख, रागापेक्षाही जास्त काळजी होती आपल्या बायकोप्रती, आपल्या मुलीप्रती, जी रमा काकाला दिसून आली. रमा काका वयाने वृद्ध आणि डोळ्यांवर जरी थोड्या प्रमाणात अंधत्व आलं असले तरी कान शार्प होते त्यांचे. त्यामुळे त्याच्या बोलण्यात किती दर्द होतं हे त्यांनी जाणवलं होतं. गप बसा सगळे, ते जोरात ओरडले. वहिनी साहेबांना जायचं असतं तर या मागच गेल्या असत्या. पैलवानबरोबर त्यांनी लगीन बी केलं नसतं. त्यामुळे फाटा देणं बंद करा आणि दोघींना शोधायला सुरुवात करा परत. आणि ज्याला इच्छा नसेल ते जाऊ शकतात आपल्या आपल्या घरी. पण एक लक्षात ठेवा, तात्याकडून आपल्याला कशातही मदत मिळेल याची खात्री बाळगू नका. एकदा इथून गेल्यावर रमा काका आपला नामी बांध सोडतो. पण रमा काका, आपण पुरा गाव शोधला आहे.
वहिनीसाहेब कुठेच दिसत नाही ना केतकी. मग आता अजून कुठे शोधणार? एक गावकरी बोलतो तसं परत सगळे त्याच्या होला हो बोलतात. परत एकदा गाव पाहू, वाडा पाहू, लागा कामाला. रमाकाका धीर देत रणवीला परत सगळ्यांना वाड्यावर गावावर शोधायला पिटळतात. आता पूर्ण गाव मदतीला आला होता. भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.